हे आपण फोडलेलं आहे. याच्या अंदर हे अशा पद्धतीचं असतं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, हा व्लॉग व्हिडिओ नाही आहे, तर हा जराशी तुमच्यासाठी इन्फॉर्मेशन देणारा व्हिडिओ आहे. तर तुम्ही थंबनेल वरून तर ओळखलंच असेल का हा व्हिडिओ काय होणार आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये काय येणार आहे. मी मित्रांनो तुम्हाला दाखवतो. हे आपल्या हाती बघा काय आहे. हे आहे लेटर, गुगलच्या इकडून आलेलं लव्ह लेटर. याच्यावर लिहिलेलं आहे गुगल ऍडसन्स. म्हणजे युट्यूब कडून आपल्याला हे एक लेटर आलेलं आहे. हे गुगल पाठवते. याच्यावर गुगल लिहिलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. तर मी तुम्हाला मित्रांनो याच्याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे की आपल्याला गुगल ऍडसन म्हणजे जो गुगलचा पिन असते, ऍड्रेस व्हेरिफिकेशन करण्यासाठी तो किती दिवसानंतर येते आणि कसा अप्लाय करायचा, मला किती दिवसानंतर आला, आयडेंटिटी व्हेरिफिकेशन कसं करायचं, तर हे तुम्हाला संपूर्ण ह्या एकाच व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर युट्यूबर असाल तर जो व्यक्ती युट्यूबवर व्हिडिओ करते, व्हिडिओ अपलोड करते, त्याच्यासाठी हा एक आनंदाचा क्षण असते, आनंदाचा भाग असते. कारण ह्या ऍडसनसाठी तुम्ही पाहू शकता, ह्या ऍडसनसाठी खूप लोक कितीतरी दिवस मेहनत करतात, कितीतरी वर्ष मेहनत करतात, परंतु त्यांना हा ऍडसन पिन लवकर येत नाही. मला लई दिवस लागले हा ऍडसन पिन यासाठी. आता 2 वर्ष लागले. म्हणजे अप्लाय केल्यापासून 2 वर्ष नाही लागले, परंतु पूर्ण प्रोसिजरला पहिले आपलं युट्यूब चॅनल मोनेटाईज करायचं. मोनेटाईजच्यासाठी 4,000 घंटा वॉच टाइम पूर्ण करायचा, 1,000 सबस्क्रायबर पूर्ण करायचे आणि त्याच्यानंतर चॅनल मोनेटाईज होते. मोनेटाईज झाल्यानंतर आपल्याला 10 म्हणजे आपल्या याच्यावर ॲड सुरू होते. $10 तयार करायचे असते. $10 झाल्यानंतर आपल्याला आयडेंटिटी व्हेरिफिकेशन करावं लागते. आयडेंटिटी व्हेरिफिकेशन मी केलं न जराशानं माये काहीतरी चुकलं. आयडेंटिटी व्हेरिफिकेशन करायसाठी फक्त आपल्याला 3 चान्स असते. प्रॉपर आयडेंटिटी व्हेरिफिकेशन करावं लागते. आधार कार्ड वरून आयडेंटिटी व्हेरिफिकेशन होत नाही. तुम्हाला जर करायचं असेल तर पॅन कार्ड लागते, ड्रायव्हिंग लायसन्स लागते, पासपोर्ट लागते आणि व्होटिंग कार्ड. हे 4 डॉक्युमेंट आपल्याला अलाउ करते. आणि मी पॅन कार्ड टाकून ऍडसन आयडेंटिटी व्हेरिफिकेशन केलं, पण एक वेळ केलं, मी म्हटलं काहीतरी चुकलं असन. पुन्हा केलं, झालंच नाही. मला वाटलं काहीतरी चुकलं असन. तिसऱ्यांदा केलं, त्याच्यानंतर चॅनल माझे डिमोनेटाईज झालं. हे मी तुम्हाला याच्यासाठी सांगत आहे की अशा गलती तुम्ही भविष्यात केल्या नाही पाहिजे, यासाठी मी तुम्हाला सांगत आहे. 3 चान्स असते. 3 चान्स मध्ये जर पद्धतशीर आपण आयडेंटिटी व्हेरिफिकेशन केलं तरच होते, नाही तिसऱ्या चान्स नंतर चॅनल डिमोनेटाईज होते, जसं माझं झालं होतं. तर त्यानंतर काही दिवसानं मी काही त्याच्यावर मेहनत घेतली. युट्यूब टीम सोबत संपर्क साधला, इकडून तिकडून. हे आपले जे चिल्लर चाल्लर क्रिएटर आहे ना युट्यूबचे, आपले इंस्टाग्रामवर रील वगैरे बनवते, हे आपले चांगले चांगले मोठमोठे आहे आपल्या एरियात. प्रत्येकाला मी डीएम केला, कॉल केले. काही लोक, प्रत्येकाला कॉल नाही केला, काही लोकांना कॉल केले, मेसेज केले, इंस्टाग्रामवर मेसेज केले. मी म्हटलं पहा, आपल्या जवळपासचेच आहे, आपल्या एरियातले 25-30 किलोमीटरच्या अंतरावरचे, आपण यांचे व्हिडिओ डेली पाहतो, हे आपल्याला काहीतरी मदत करतील. त्यांचं चॅनल मोठं असते, 2 लाख, 3 लाख, 4 लाख, 5 लाख एवढाले त्यांचे सबस्क्रायबर आहे, फॉलोअर्स आहे. तर त्यांना जरी ह्या गोष्टीतलं काही समजत नसेल, पण त्यांच्या समोर कॉन्टॅक्ट राहते काही टेक्निशियन लोकांसोबत, ते आपल्याला विचारून मदत करू शकते.
असे जवळपासच्या लोकांना मी कॉन्टॅक्ट केला. अरे त्यानं आपल्याला कॉन्टॅक्ट करायचं, बोलायचं तर सोडूनच द्या, आपले मेसेजही सीन करत नाही. एवढे बस्तर लोक आहे आपल्या इथचे. म्हणजे ते काय म्हणते तर आपले रील स्टार म्हणते ते स्वतःले, एवढे बस्तर आहे. आता मी प्रत्येकाचं नाव घेत नाही. तुम्ही समजू शकता आपल्या एरियातले म्हणजे कोण कोण असू शकते. मी कोणालाच सोडलं नाही. मी जेवढे जेवढे तुम्हाला वाटते ना, जेवढे जेवढे मोठे मोठे आहे आपल्या एरियात लोक, रील स्टार लोक, तेवढ्याले मी मेसेज केले. कोण अजूनपर्यंतही मेसेज सीन केला नाही. अशी आहे. आप फक्त दिखावा करते. आम्ही लई चांगला आहे, आम्ही असं आहे, आम्ही तसं आहे, पण काही कामाचे नाही. मदत करायची वेळ आली ना आपल्यासारख्या लहान लहान युट्यूबरले, कोणीच नाही आहे. तर मला युपीचा एक व्यक्ती भेटला, त्यानं हे माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिला आणि आयडेंटिटी व्हेरिफिकेशनही करून दिलं आणि त्यानंतर प्रॉपर ऍड्रेस टाकून आपल्याला गुगल पिन आपल्या घरी आला. तर हा गुगल पिन येते किती दिवसात हे सांगतो मित्रांनो. मी ज्या दिवशी अप्लाय केला गुगल ऍड्रेस पिन आयडेंटिटी काय म्हणते गुगल ऍक्सेस पिन साठी, तर तिथून बरोबर 7व्या दिवशी माझ्या घरी हे पोस्टमननं लव्ह लेटर आणून दिलं. पहिल्या दिवशी कॉल केला, याच्यावर तुम्हाला सांगतो तुमचा ऍड्रेस, संपूर्ण नाव, पोस्ट, तालुका, जिल्हा आणि मोबाईल नंबर टाकायचा आणि पिनकोड. महाराष्ट्र म्हणजे तुम्ही ज्या कोणत्या राज्यात असेल ते राज्याचं स्टेटचं नाव टाकायचं, पण मोबाईल नंबर टाकायचा. हे चुकूनही इकडे तिकडे गेलं तरी मोबाईल नंबरवरून पोस्टमन आपल्याला कॉन्टॅक्ट करते, हॅलो मी बाबूराव बोलतोय, मग सांगून द्यायचं तर मी ह्या यायचा इच्छा आहे. तर ते अशा पद्धतीने येते. तर हे मला तर वाटते स्पीड पोस्टनं आलेलं आहे. स्पीड पोस्टनं पाठवते म्हणून 7 दिवसात येते. जास्त काही महिना 4 महिने लागत नाही. पण याचा कालावधी आहे 4 महिन्यातच हा पिन आपल्याला अप्लाय करावा लागते. 4 महिन्याच्या अंदर, नाही तर चॅनल डिमॉनिटाईज होते. आणि आणखी तुमचे काय प्रश्न असन चॅनल बद्दल, युट्यूब बद्दल, तर प्लीज कमेंट करा आणि मला विचारा. मी रपारप सर्वांची प्रश्नाचे रिप्लाय देतो. तर असं आहे मित्रांनो. आता पाहू किती दिवसात आपल्याला पेमेंट येते, किती पेमेंट येते, आपले डॉलर कधी बनते. आपण जास्तीत जास्त व्हिडिओ टाकले तर जास्तीत जास्त व्ह्यू येते आणि जास्तीत जास्त व्ह्यू आले तर जास्तीत जास्त ॲड लागते, जास्तीत जास्त डॉलर बनते, तेव्हाच आपले डॉलर बनते. तर हे आपण खोललेलं आहे. याच्या अंदर हे अशा पद्धतीचं असते. हे असं असतं. तर ठीक आहे मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक, व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी तुमच्यासाठी अशाच प्रकारचे छान छान व्हिडिओ घेऊन येत असतो. तर चलो.